नमस्कार, मी ऋषी देसाई. फटका या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. फटका या विशेष कार्यक्रमात आपण महाराष्ट्राच्या मनातल्या प्रश्नांची आणि जटिल बनलेल्या उत्तरांची आपण शोध चर्चा करत असतो. आज पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलं. पुढचं अधिवेशन नागपूरला 7 डिसेंबरला होण्याची घोषणा करण्यात आली. म्हणजे लोकांच्या उत्तराला अजून 5 महिने वाट पाहण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. यावरच आमचा विशेष फटका. पावसाळी अधिवेशनातून काय मिळालं? खरं तर प्रश्न अनेक आहेत, पण उत्तरं मोजकी आहेत. हे सगळं ठाऊक आहे, पण तरीही तुम्ही आमचे प्रतिनिधी आहात याचा तुम्हाला विसर पडलाय. आणि तुम्हाला तुमच्या खाजगी प्रश्नांसाठी नाही तर महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी ही अधिवेशन असतात याची जाणीव तुम्हालाही असलीच पाहिजे. म्हणून हा सगळा खटाटोप आहे. 2 दिवसाच्या पावसाळी अधिवेशनात 10 तास 10 मिनिटं काम चाललं. म्हणजे दिवसाला सरासरी 5 तास 5 मिनिटं काम झालं. यामध्ये वाया गेलेला वेळ 1 तास 25 मिनिटं. संमत झालेले एकूण विधेयकांचा आकडा आहे 9. अर्थात ही माहिती फक्त विधानसभेची आहे. विधान परिषदेतही अशाच पद्धतीची आकडेवारी काहीशी समान आहे. संपूर्ण अधिवेशनात मुख्यमंत्री बोलले नाही तर विरोधी पक्षनेते समांतर अधिवेशन बोलतच राहिले. आता या सगळ्यात महाराष्ट्राच्या हिताचं कोण बोललं हा सगळ्यात मोठा संशोधनाचा विषय आहे. सुरुवातीला जाणून घेऊया की पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधानसभेत रणकंदन झालं. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना शिवीगाळ तसंच धक्काबुक्की केल्याप्रकरणी माजी मंत्री गिरीश महाजन, ॲडव्होकेट आशिष शेलार, जयकुमार रावल, संजय कुटे यांच्यासह भाजपच्या 12 आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलं. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाशी संदर्भात एक ठराव मांडला. केंद्र सरकारकडून एम्पिरिकल डाटा मिळवण्यासाठी हा ठराव होता. त्याला भाजपच्या सदस्यांनी जोरदार विरोध केला. त्यावेळी काही सदस्यांनी सभागृहात गोंधळ घातला. तालिका अध्यक्षांसमोरचा माईक आणि राजदंड पळवण्याचा प्रयत्न झाला. सभागृह तहकूब झाल्यानंतर हे सदस्य शांत झाले नाहीत. त्यांनी त्यांच्या दालनात जाऊनही गोंधळ घातला. अध्यक्षांना शिवीगाळ केली. स्वतः तालिका अध्यक्षांनी ही माहिती सभागृहात देत या सगळ्या प्रश्नावर तीव्र नाराजी व्यक्त केली. भाजप सदस्यांच्या या गैरवर्तनाची गंभीर दखल घेत सत्ताधारी पक्षानं निलंबनाचा ठराव मांडला. संसदीय कामकाज मंत्री ॲडव्होकेट अनिल परब यांनी हा ठराव मांडला आणि आवाजी मतदानानं हा ठराव मंजूर करण्यात आला. दरम्यान या कारवाई विरोधात भाजपच्या वतीनं मंगळवारी राज्यभरात 1000 ठिकाणी आंदोलन करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा देखील झाली. दरम्यान भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन केल्याप्रकरणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानसभा कामकाजावर सोमवारी दुपारी बहिष्कार टाकला होता. ती संधी साधत पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधाऱ्यांनी अवघ्या 30 मिनिटात तब्बल 7 विधेयकं पारित केली. ती विधेयकं नेमकी कोणती होती त्यावर एक नजर टाकूया. पहिलं होतं महाराष्ट्र नागरिक क्षेत्र झाडांचं संरक्षण जतन सुधारणा विधेयक. दुसरं महाराष्ट्र परगणा व कुलकर्णी वतन मुलकी पाटील पद रद्द करणं सेवा इनामं रद्द करणं सुधारणा विधेयक. तिसरं होतं महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक. चौथं महाराष्ट्र परिचारिका सुधारणा विधेयक. 5वं महाराष्ट्र राजभाषा सुधारणा विधेयक. 6वं महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक. 7वं होतं ॲटलन्स स्किलटेक विद्यापीठ मुंबई विद्यापीठ. ही सगळी विधेयकं ज्यावेळी समजून घेतल्यानंतर आता पुढे वळूया. एकूण 9 पैकी 7 विधेयकं संमत झाली. पण या सगळ्या गदारोळात आता अधिवेशनात काय काय घडलं त्यावर नजर टाकूया. मराठा आरक्षणासाठी 50% मर्यादा शिथिल करण्याची केंद्र शासनाला शिफारस करणारा ठराव मांडण्यात आला. ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारकडून एम्पिरिकल डाटा मिळवण्याचा ठराव मांडण्यात आला. 2014च्या ESBC उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला. तात्पुरत्या नियुक्त्या वयोमर्यादेत वाढ करण्याचा ठराव मांडण्यात आला. लवकरच महाराष्ट्र आयोगामार्फत 15,515 वर्ग 1 आणि वर्ग 2 ची पदं भरणार. तसंच आयोगातील सदस्यांची रिक्त पदं 31 जुलैपर्यंत भरणार अशी घोषणा करण्यात आली. केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्यात सुधारणा करून नवं विधेयक सादर करण्यात आलं. आरोग्य विभागास प्राधान्यानं निधी म्हणजेच ही पुरवणी मागणी होती त्या संदर्भात एक विषय झाला. कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्याचा ठराव झाला. लसीकरण दरमा वाढीव करण्यात यावं हा ठराव झाला. 3 कोटी डोसेस केंद्राकडून घेण्याबाबतही ठराव झाला. हे सगळे ठराव साधारणतः या 2 दिवसात झाले. पण खऱ्या अर्थानं चर्चा केली गेली ती फक्त 12 आमदारांच्या निलंबनाची. अर्थात आमदारांच्या निलंबनाचा प्रकार हा आजपर्यंतच्या विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच झाला असं कोणी समजू नये आणि असं कोणाला समजावून सांगूही नये. पण शिवीगाळ आणि संसदीय लोकशाहीचा अवमान केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई झाली. आजपर्यंत अनेक विरोधी पक्षांच्या आमदारांवर कारवाई झाली, पण म्हणून कोणी
राजभवनाच्या दारावर गेलं नाही की पायऱ्यांवर ठिय्या मांडून वेगळंच काहीतरी करत बसलं नाही. हातात मिळालेल्या दिवसभरात सत्ताधारी आणि विरोधक 12-12 तास काम करणं अपेक्षित असताना पहिल्या दिवशी फक्त 5 तास हे आरोप प्रत्यारोपात गेले, हेही अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी अधिवेशनावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या कृतीवर आक्षेप मांडत सभागृहाच्या पायऱ्यांवरच प्रतिविधानसभा मांडली. प्रतिविधानसभेत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारला चांगलंच धारेवर धरलं. ते म्हणाले, कर्जमाफी, चक्रीवादळात मदत, पीक विमा, राज्याचं अर्थकारण, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, पदोन्नतीतील आरक्षण हे सगळं केंद्रानं द्यावं. मेट्रोचं काम देखील आता थांबलेलं आहे, ते सुद्धा केंद्र सरकारनं करावं. 100 कोटीची वसुली कारवाई करणार, पण रेमडेसिवीरसाठी केंद्र सरकारला दोषी मानणार. ऑक्सिजन, ब्लॅक फंगससाठी केंद्र सरकार दोषी, लसीकरण केंद्र सरकार करणार. तुटवडा असेल तर केंद्र सरकार दोषी. जर सगळ्याच गोष्टी या केंद्र सरकारकडनं जर करण्यात येत असतील तर तुम्हाला काय वडे तळायला बसवलं आहे का? शब्द महत्वाचा आहे. हा शब्द विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला विचारला, तोही विधिमंडळाच्या प्रांगणात स्वतःची अभिरूप विधानसभा घेत. देवेंद्र फडणवीसांनी सरकारवर कडाडून टीका केली. सरकारनं खासगी लोकांचं बियाणं हे विकलं म्हणून महाबीजला बियाणांचं उत्पादन करू दिलं नाहीये, कारण खासगी लोकांचा फायदा होता. शेतकऱ्यांना नागवण्याचं काम सुरू आहे. शेतकऱ्यांचं किती शाप घेणार असा सवाल फडणवीसांनी सरकारला केला. तसंच अमरावतीत 2 दिवसात 7 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. जे मोगलांना, निजामाला, इंग्रजांना जमलं नाही ते ठाकरे सरकारनं करून दाखवलंय. तसंच विमा कंपन्यांची साठलोट करून शेतकऱ्यांना लुटलं जातंय. मोठा घोटाळा यात आहे. 3 वर्षात 13,500 कोटींचा फायदा विमा कंपन्यांचा होणार आहे. या आणि अशा तिखट शब्दात विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. मात्र त्याच वेळी सरकार आपल्या असलेल्या बहुमताच्या जोरावर आपलं म्हणणं खरं करून आत विधिमंडळात ठराव मंजूर करून घेत होते. खरं तर पावसाळी अधिवेशन हे सरकारसाठी डोकेदुखी ठरणार होतं, हे सुरुवातीपासून प्रत्येकाचा एक राजकीय अंदाज होता. पण या 2 दिवसाच्या अधिवेशनात सरकारनं विरोधकांच्या चुकांच्या जोरावर राजकीय खेळी खेळली. पावसाळी अधिवेशनात प्रश्नोत्तर, लक्षवेधी होणार नसून 20,000 कोटींपेक्षा अधिक रकमेच्या पुरवण्या मागण्या, राज्याचा नवा कृषी कायदा आणि 2 शक्ती विधेयकं यासाठी सगळ्यांचं लक्ष होतं. त्याचवेळी प्रश्नोत्तराचा तास नसेल, लक्षवेधी नसेल, त्यामुळे विरोधकांना बोलण्यास या अधिवेशनात वाव नव्हताच. पण ज्यावेळी वेळ मिळाला त्यावेळी या लोकशाहीच्या मंदिरात चक्क शिवीगाळ झाल्याचं दृश्य या महाराष्ट्रानं पाहिलं. आणि त्यानंतर झालेली निलंबनाची कारवाई देखील महाराष्ट्रानं पाहिली. यावेळेला 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं आणि त्यानंतर लोकशाहीची हत्या म्हणत प्रतिविधानसभा नावाचा एक फार्स मांडण्यात आला. संसदीय नियमांची पायमल्ली करत एक प्रति आव्हान, तेही विधिमंडळाच्या प्रांगणात उभं करण्याचा एक अभूतपूर्व प्रयत्न झाला. अर्थात फडणवीस स्वतः मुख्यमंत्री असताना त्यावेळी विरोधक असणारे काँग्रेस, राष्ट्रवादीचे 19 आमदार निलंबित केले होते. ही गोष्ट आठवत असेल तर नीट आठवा. त्यावेळी कोणी प्रति आव्हान म्हणून पायऱ्यांवर उभं राहून प्रतिविधानसभा करत नव्हतं. मुळात एक गोष्ट कळत नाही की तुम्ही कुठल्या पक्षात आहात, याच्याशी महाराष्ट्राला तुमच्या आमदारकीशी कसलंच देणं घेणं नाहीये. तुम्ही आमदार म्हणून ज्यावेळी सभागृहात जाता त्यावेळी तुम्ही तुमच्या पक्षाचे नसता, तर तुमच्या मतदारसंघाच्या 5 ते 6 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी गेलेले असतात. हे तुम्ही शपथ घेतल्यानंतर दुसऱ्या क्षणापासून का विसरता? लक्षात घ्या, विरोधी पक्षांच्या आक्षेपाला किंवा सरकारच्या कृतीला समर्थन यापेक्षाही सामान्यांच्या प्रश्नाचं काय, त्याची उत्तरं आता आम्हाला डिसेंबरपर्यंत शोधायला थांबावी लागणार आहे. फक्त आणि फक्त राजकारण करत बसायचं एवढंच आता काम या अधिवेशनानं तुम्हाला दिलंय का, हा मोठा प्रश्न आहे. सामान्य माणसांचे सवाल खूप साधे असतात, पण साध्या प्रश्नाला गंभीर स्वरूप लागल्याशिवाय कुठल्याच गोष्टीचं उत्तर द्यायचं नाही असं वाटणं आता खूप स्वाभाविक झालंय. पुण्याच्या फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्नील लोणकर या 24 वर्षीय युवकानं 2 वर्षापासून MPSCची मुलाखत होत नसल्यामुळे निराश होऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली असताना आता लवकरात लवकर परीक्षा घेण्याची, मुलाखती घेण्याची, पदभरती करण्याची आणि MPSC बोर्डाच्या सदस्य संख्येत वाढ करण्याची ही मागणी होऊ लागली. राज्यभर निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 31 जुलैपर्यंत MPSC मार्फत पदभरती करण्याची घोषणा केली. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, पण मुळात ही बातमी समजून घ्यावी लागेल. प्रश्न जो MPSCच्या विद्यार्थ्यांचा होता तो या घोषणेनंतरही अजूनही तसाच आहे.
MPSCच्या सदस्यांच्या सर्व सदस्यांच्या जागा भरण्याबाबत निर्णय झालाय. अर्थात याबाबतचा आणखीन एक निर्णय काल जाहीर झाला. SCBCच्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा आता 43 वर्ष करण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला. राज्यात कोरोनाची साथ, कोरोनामुळे ठप्प झालेलं अर्थकारण, तौक्ते चक्रीवादळाचा फटका, अवकाळीनं मोडलेली कृषी व्यवस्था, आरक्षणाने रेंगाळलेले अनेक विषय आणि जिथून सगळे न्याय उत्तर मिळेल त्या विधिमंडळात प्रश्न मांडण्याऐवजी आणि उत्तर मागून घेण्याऐवजी जर तुम्ही लोक धिंगाणा घालत बसलात तर सर्वसामान्यांनी राजकारण आणि सत्ता म्हणजे काय याचा आता खरंच शोध घेण्याची वेळ आली आहे. आजची एक बातमी सांगतो. आदिवासी जिल्ह्यातील दुर्गम अतिदुर्गम भागात काम करणाऱ्या 281 मानसवी डॉक्टरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आत्महत्या करायला परवानगी मागितली आहे. थोडी नाही 2 दशकं हे सगळे BMS डॉक्टर 16 आदिवासी जिल्ह्यात दुर्गम भागातील गावांमध्ये तसंच जिथेही रस्ते पोहोचत नाही अशा पाडे रस्त्यांवर वस्त्यांवर जाऊन रुग्णसेवा करतायत. गरोदर माता तसंच कुपोषित बालकांच्या आरोग्य तपासणीपासून किरकोळ आजार, साप, विंचू, दंश वेगवेगळ्या आजारांवर उपचार हे डॉक्टर करतात. गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या पोलीस आणि अन्य शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष प्रोत्साहन भत्ता दिला जातो. मात्र या डॉक्टरांना वेट बिगारासारखं केवळ 24,000 रुपये मानधनावर राबावं लागते. ही व्यथा या 281 डॉक्टरांनी केली. जेव्हा सांगून संपलं तेव्हा त्यांनी मरणाची परवानगी मागितली. कारण तुमच्याकडे त्यांच्या जगण्याची किंमत नसेल तर ते डॉक्टर फक्त मरणच मागणार ना. बरं, आता यावर तुम्ही कधी उत्तर देणार आहात? डिसेंबरच्या अधिवेशनात? तोपर्यंत त्या डॉक्टरांनी काय करायचं, मरायचं की जगायचं, तेवढा तरी एक अधिवेशनात उत्तर द्यायचं होतं ना. हे प्रश्न फक्त डॉक्टरांचे नाही आहेत. माड, आशा, शासकीय डॉक्टर पदभरती अनेक विषयांशी जोडलेला हा प्रत्येक श्वास आज या संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदाराला जाब विचारतोय. महाराष्ट्राचा बळीराजा सातत्यानं संकटात आहे. वाढती महागाई, निसर्गाचा मनमानीपणा, हमीभाव नसलेल्या बाजारात कवडी मोलाच्या किमतीचा सौदा, यामुळे त्याची असलेली किफायतशीर शेती आज तोट्यात जाते आहे. कसं आहे की व्यासपीठावरून प्रत्येक नेत्याला, प्रत्येक आमदाराला, प्रत्येक खासदाराला मी शेतकऱ्याचा पोरगा आहे म्हणून बोलायला सोपं असतं. पण एकदा का आमदारकीची शपथ घेतली की शेतकऱ्यांसाठी बोलायला वेळच नाही मिळत. खरं तर शेतकऱ्यांसाठी हे सगळे आमदार सभागृहाच्या वेलमध्ये का नाही उतरत? दुधाच्या भावावरून त्याच सभागृहात का नाही घोषणाबाजी करत? कांद्याच्या निर्यातीवरून फलकबाजी का नाही करत? साखरेच्या हमीभावासाठी सभात्याग का नाही करत? कापसासाठी का नाही तुम्ही पायऱ्यावर बसत? आणि सगळ्यात महत्त्वाचं, शेतकऱ्यांच्या वीज जोडणीसाठी का नाही तुम्ही अभिरूप अधिवेशन घेत? आज सामान्य माणसाचा सगळ्यात जास्त कमाईचा हिस्सा हा मुलांच्या शिक्षण या गोष्टीत ओढला जातोय. त्या प्रश्नांवर कोण बोलणार? 10वी-12वी निकालाचा गोंधळ, प्रवेशाची कोंडी, या सगळ्यात सामान्यांचा एक मोठा प्रश्न हा फी वाढीचा आहे. त्यावर या अधिवेशनात शिक्षण मंत्र्यांचं एक निवेदन जरी झालं असतं तरी खूप काही गोष्टी सुरळीत झाल्या असत्या कदाचित. पण हे झालंच नाही. मागच्या एकूणच काही दिवसात काय झालंय ना, आणि त्यावर आता आपण काय बोलायचं हाच प्रश्न आहे. विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणारं शुल्क, मिळालेलं अनुदान, निधी, देणग्या, यातून शाळेला सर्व खर्च जाऊन किती रुपयांची नगद शिल्लक राहिली याचं ऑडिट शाळांना देणं बंधनकारक असतं. त्यावरच आधारित पुढील वर्षाचं शैक्षणिक आणि इतर शुल्क ठरवता येतं. मात्र अधिकचा नफा कमवण्याच्या नादात राज्यातील बहुतांश खाजगी शाळांनी आपले ऑडिट शिक्षण विभागाला सादर केलं नसल्यानं राज्यभरात शाळांकडून शुल्क वसुलीचा धंदा मोठ्या जोरात सुरू असल्याचं समोर आलंय. प्रत्येक विभागाचा प्रत्येक प्रश्न आहे. प्रश्न फक्त शाळांचा आणि शिक्षकांच्या पगारांचा नाही आहे. प्रश्न सामान्य माणसाला देण्यात येणाऱ्या डोनेशनच्या अवाढव्य किमतीचा आहे. तुमच्याकडे त्याचंही उत्तर नसेल, अधिवेशनात त्याचाही प्रश्न नसेल, मग सामान्य माणसांनी मत देताना काय म्हणून विचार करायचं? पुढची गोष्ट, निसर्ग चक्रीवादळाप्रमाणेच कोकणासह महाराष्ट्राला तौक्ते चक्रीवादळानं प्रचंड फटका दिला. खरं तर नैसर्गिक आपत्तीत झालेल्या कुठल्याही नुकसानीची भरपाई कधीही सरकार पातळीवर करणं हे कधीही 100% पूर्णत्वास जातच नाही म्हणा. पण तरीही सरकारी पातळीवरचा अनागोंदी कारभार हा नेहमी मिळणाऱ्या 80% रकमेला वेळेनंतर मिळत तो शून्यावर पोहोचतो. आज तौक्त्यानंतर संपूर्णपणे मदत यंत्रणेकडून लोकांपर्यंत ती पोहोचली आहे का या सगळ्याचं ऑडिट होणं जास्त गरजेचं आहे. कोकणातला आंबा बागायतदार असेल, मच्छीमार असेल, विदर्भातला धान उत्पादक असेल, पश्चिम महाराष्ट्रातला ऊस उत्पादक असेल,
नाशिक मराठवाड्यातला या सगळ्या पट्ट्यातला द्राक्ष उत्पादक असेल त्याच्या प्रश्नांची चर्चा पावसाळी अधिवेशनात नाही होणार तर मग कधी होणार आहे? तुमच्याकडे वेळच नव्हता, कारण प्रत्येक आमदाराला स्वतःचा राजकीय स्वार्थ आणि राजकीय वर्चस्व याच्यासाठीच ही अधिवेशन हवी आहेत. कोरोना काळातही आरोग्याचा प्रश्न धोक्यात आणला गेला तो तुमच्या अग्निसुरक्षेच्या बेजबाबदार वागण्यातून. काल परवा एखादी गोष्ट नाही आली म्हणजे आपण विसरलो, ही जी विसरण्याची मानसिकता आहे ना, तीच या सगळ्या गोंधळाच्या संस्कृतीला जास्त जगवते आहे. आठवा मागच्या 2 महिन्यापासून वेगवेगळ्या घटनेतून अनेक चिमुकल्यांचा याच रुग्णालयाला लागलेल्या आगीतून बळी गेला, पण फायर सेफ्टीचा विषय अजून ऑडिट लेवललाही गेला नाही. तो विषय आज या अधिवेशनात बोलता आला नसता का? या विषयावर गांभीर्यानं चर्चा कधी करणार आहात? डिसेंबर महिन्याच्या अधिवेशनात की एखादा स्वप्नील लोणकर सारखी घटना घडल्यानंतर दाखवण्यात येणाऱ्या कार्यतत्परता या सगळ्याची वाट पाहायची सामान्य माणसानं? राज्यात आता केवळ पाऊस नाही तर सणासुदीचे दिवस येऊ लागले. बाहेर गर्दी होऊ नये हे मान्य, कोरोना आहे मान्य, म्युकरमायकोसिस आहे मान्य, डेल्टा येतोय सगळं मान्य, पण याच्यासाठी घरातच थांबायचं आहे ना? मग जर घरात थांबायचं आहे तर मग घरगुती गणेशोत्सवाचं काय? घरगुती गणेशोत्सवाच्या प्रश्नावरून भांडत असलेल्या मूर्तिकारांचं काय? पुण्या मुंबईचा गणेशोत्सवाचा उत्साह म्हणजे फक्त गर्दी नसतो, जगणं असतं. मुळात आज एकीकडे मृत्यूपंथाकडे वाटचाल सुरू असताना जो जगण्याचा आशावाद आहे त्याच आशावादावर तुम्ही बोलणार नाही. इतर दिवस सांगणार तुम्ही अधिवेशनात बोलू आणि अधिवेशनात फक्त 5 तास काम करणार. याच्यासाठी तुम्ही आमचे आमदार आहात, याच्यासाठी तुम्ही विरोधक आहात आणि याच्यासाठी तुम्ही मंत्रिमंडळात सत्ता गाजवताय. गणेशोत्सव असेल, दहीहंडी उत्सव असेल, याच्यातली गोष्ट तरी समजून घ्या. हा श्रद्धेच्या अर्थकारणातला एक फार मोठा सोहळा असतो. मुंबईचे सार्वजनिक मंडळ आणि मूर्तिकार अनेक प्रश्न घेऊन उभे आहेत, पण कुठल्याच प्रश्नाला तुम्ही थेट उत्तर देत नाही आहेत की तुमचे प्रश्न आहोत म्हणून विरोधी पक्ष रस्त्यावर उतरतोय. ज्या मुंबईवर सत्ता गाजवण्यासाठी अधीर असलेल्या शिवसेनेला आणि तुम्ही सांगता तोच खरा हिंदू धर्म असा मानणाऱ्या भाजपलाही संस्कृतीच्या या प्रश्नावर अधिवेशनात चर्चा करायला आज वेळ नव्हता. मराठीतील प्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू साप्तेंची एक दुर्घटना 2 दिवसापूर्वी घडली आहे. त्याने आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येनं या कला विश्वात चांगलीच खळबळ माजली. आत्महत्यापूर्वी राजू याने एका व्हिडिओद्वारे युनियन पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले. या प्रकरणी एकाला अटक झाली. 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. राजू साप्तेच्या आत्महत्येनं सुशांत सिंगच्या आत्महत्येनंतरचे दिवस आठवले. खरं तर तोही काळ अधिवेशनाचाच होता ना. राजू साप्तेच्या आत्महत्येनंतर सुशांत सिंगसाठी केवळ पावसाळी नाही तर त्यानंतरची सलग सगळी अधिवेशनं डोक्यावर घेऊन नाचणारा कुठला राजकीय पक्ष होता? सामान्य माणसांना विसरणाऱ्या या राजकीय नेत्यांना राजू साप्ते या एका मराठी माणसाचा विषय का मोठा वाटत नाही? सुशांत सिंगचा मोठेपणा एका मराठी कलावंताला तुम्ही न्याय देऊ शकत नाही, त्याच्यासाठी तुम्ही भांडू शकत नाही. खूप सारे प्रश्न होते, खूप सारे. सामान्य माणसाचा होता, सामान्य माणसाच्या जगण्याचा होता, त्याला जगण्यात छळणाऱ्या महागाईचा होता. महागाईतूनही तो जगतोय, ती तुमची आणखीन महागाई करवाढ सोसणारा होता. पण या खूप साऱ्या प्रश्नात हातात मिळाली ती अवघी काही उत्तरं. अधिवेशनातून सरकारला कोंडीत पकडायचं असतं आणि विरोधकांना नामोहरम करायचं असतं. पण काय झालंय, जो ज्या बाजूला असतो ना त्याला त्याचा विजय हवा असतो. आणि यावेळी अधिवेशन झालं. जिंकलं कोण माहीत नाही, पण प्रत्येक जण स्वतःची पाठ ठोपटून घेतोय आणि या सगळ्यात हरलाय, हरतोय आणि कदाचित हरत राहील. सर्वसामान्यांचा एक प्रश्न, त्याच्या जगण्याचा प्रश्न, आणि तो त्याच्या हरण्याची कालावधी आजपासून पुढच्या डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनापर्यंत त्याची हार नक्की असेल असं दुर्दैवानं म्हणायची वेळ तुम्ही आणि तुमच्या राजकारण्याने आणलंय. आजच्या या सगळ्या पावसाळी अधिवेशनाच्या प्रश्नावरच होता आजचा विशेष फटका. आजच्या फटका या कार्यक्रमात इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही न्यूज.